संघासाठी जमवल्या, परंतु एक तर्फी या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 या धावसंख्येवरती. 5 षटकांचा खेळ संपला म्हणजे अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ इथून संपुष्टात येत आहे आणि धावा जवळ त्या 46 म्हणजे 47 धावसंख्येची गरज असेल येणाऱ्या 30 चेंडूमध्ये ते बॅटिंग करणाऱ्या जीवन 11 मोरबे टीमला. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. वयाल टीमचा कॅप्टन आणि कलोते टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी या. वयाल टीमचा कॅप्टन आणि कलोते टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी या. मी विनंती करतोय दोन्ही कॅप्टन लगेच टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन कलोते आणि वयाल दोन्ही कॅप्टनना टॉस करण्यासाठी या. आमचे अतिशय चांगले समालोचक शुभम म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. मोरबेचे शाखा प्रमुख योगेश राणे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. योगेशजी राणे मोरबेचे शाखा प्रमुख त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो.
टार्गेट आहे ते 47 या धावसंख्येचं आणि टार्गेटला चेस करण्यासाठी चंद्रकांत म्हणजे चंदू आणि दुसरा बॅट्समन आलेला आहे तो धीरज. स्वर्गीय स्मिताताई चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा रायगड जिल्हा अग्रिसेना ट्रॉफी 2024 अंबिका मित्रमंडळ आणि अंबिका क्रिकेट संघ यांच्या वतीनं या स्पर्धेला आयोजित करण्यात आलेलं आहे. 5 दिवसांची ही स्पर्धा आहे. 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि रोज 6 मॅचेस आणि शेवटच्या दिवसामध्ये 7 मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चौकचे उद्योजक आणि अंबिका क्रिकेट संघाचे खेळाडू फिरोजजी शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. विशाल भोपी हा पहिला गोलंदाज आहे. 47 धावा वाचवायच्या आहेत त्या इसांबे संघाला. विशाल भोपीच्या हातामध्ये षटक दिलं गेलेलं आहे. धीरज राणे मोरबे संघाची खरं तर ही ओळख आहे. तो आता फलंदाजीला आलेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती चंद्रकांत चंदू या टोपण नावानं सगळे त्याला ओळखतात. तो चंद्रकांत एक हार्ड हिटर बॅट्समन उभा आहे आणि चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार. 5 ओव्हरमध्ये 47 धावा चेस करायच्या आहेत. वयालचा कॅप्टन आणि कलोत्याचा कॅप्टन लगेच आपण टॉससाठी या. ही ओव्हर संपण्याच्या आत आपल्याला टॉस करायचे, अन्यथा सामन्याच्या ओव्हर कमी केल्या जातील. पहिलीच ओव्हर घेऊन आलाय हायवे विलेज एंड कडून तो गोलंदाज विशाल. हाकोटप्प्याचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. विकेट किपर तेजस देवगरे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार. चौक परिसरातील हे दोन्ही संघ आहेत. दोघांना एकमेकांचा खेळ चांगला ठाऊक आहे. इसांबे संघ यावर्षी आपल्याला बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना देखील पाहायला मिळालेला आहे. यावेळेला ही ओळख आहे, हा पॅटर्न स्ट्रोक आहे धीरज राणेचा आणि दुसरा बॉल वरती येतोय षटकार धीरजच्या बॅटमधून. डीजे थँक्यू. डीजे आमचे बॉल बॉय राहुल त्यांनी त्या ठिकाणी उभं राहायचंय. राहुल नैनेश पवार देखील ही मॅच एन्जॉय करतायत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. षटकार आलेला आहे आणि या षटकारानं धावांचं खातं उघडलं गेलं. 41 धावा धावफलकावरती गरज आहे. 41 धावांची अजूनही गरज आहे. वयाल टीमचा कॅप्टन अक्षय म्हात्रे या ठिकाणी आलेला आहे. कलोते संघाचा कॅप्टन नागेश या ठिकाणी आलेले आहेत. दोघांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि मी RSK एंटरप्राइजेसचे मालक अनिल डुकरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्य आपण टॉस करायचंय. अनिलजी डुकरे यांच्या शुभस्य हा टॉस केला जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. धीरज ज्या फटकेबाजीसाठी धीरज ओळखला जातो ना, तो फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चौक कमिटीचे माजी उपाध्यक्ष आणि चौक परिसरातील 40+ एक चांगले खेळाडू नरेश ठोंबरे आसरोटी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. फिरोज शेख आणि नरेश ठोंबरे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यावं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 6 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवरती लावल्या त्या धीरजनं. यावेळेला मिड विकेटमध्ये चांगला फटका, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, बॉलला अडवलं जातंय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं 8 धावा येत आहेत त्या जीवन 11 मोरबे संघाच्या धावफलकावरती. खरं तर पुरस्कृत केलाय हा संघ जीवन बैलमारे यांनी. पालीचे आमचे उद्योजक सचिन बैलमारे यांचे छोटे बंधू त्यांनी पुरस्कृत केलाय मोरबे संघाला या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा वाढदिवस देखील आज आहे. त्यांना शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 धावा धावफलकावरती लागले. धीरजचा चांगला स्ट्रोक. मिडॉन मध्ये राज
महाबदीची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव मिळते ती धीरजला, एक धाव मिळते ती मोरबे संघाला. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. मोरबे संघाच्या धावफलकावरती 9 धावा लागल्यात. 38 धावांची अजूनही गरज आहे आणि टार्गेटला चेस करत असताना चांगला खेळ पाहायला मिळतोय. चंदू एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. आता या चंदूच्या खेळाकडे सगळ्यांची नजर असेल, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे ती गोलंदाज विशाल भोपीला. विशालचा ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला हा यॉर्कर तेजस देवगरेच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. नागेश ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अक्षय म्हात्रे दोघांनी विनंती आहे की टॉससाठी आपण पुढे यायचंय आणि अनिल डुकरे यांच्या शुभ असे हा टॉस केला जाणार आहे ही ओव्हर संपल्यानंतर. पाच ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झालेली आहे 5 बॉल नंतर ती 9 रन. बॅक टू द बॉलर. यॉर्क होता, खोदून काढला चंदूनं, परंतु धाव आलेली नाही आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. विशालला चांगला कमबॅक केला. पहिल्या 4 बॉलवरती त्यानं 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर त्याचा कमबॅक पाहायला मिळाला आणि आता येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावसंख्येची गरज आहे. 9.50 च्या ॲव्हरेजने या धावा जमा करायच्या आहेत. टॉस केला जाईल. अनिलजी डुकरे या आपण टॉस करण्यासाठी. आणि ट्रॅक टी शर्ट शूज कंपल्सरी आहे सगळ्यांना, 12व्याला पण. पंधरा मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. बॉलिंग करणाऱ्या टीमने लक्षात घ्यायचे आहे, अन्यथा पेनल्टी आपल्याला बसेल. कारण मोरबे संघानं 19 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट केल्या होत्या. जर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागला तर पॉवर शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. राम पवारच्या हातामध्ये आता षटक दिलं गेलेलं आहे. 24 बॉलमध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. टॉस केला जातोय. टॉस जिंकलेला आहे तो कलोते संघानं आणि त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. लगेच त्यांनी मैदानामध्ये उतरायचं. ही मॅच संपल्या प्रत्येक खेळाडू हा ट्रॅक टी शर्ट शूज मध्ये असणं कंपल्सरी असणार आहे. हा या स्पर्धेचा नियम आहे. पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर आहे. 3 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत आणि गोलंदाज आहे तो राम पवार. पहिलाच बॉल स्मार्टली कट केलाय गॅपमध्ये. थर्डमॅनच्या दिशेनं डीप पॉइंटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि कलात्मक असा फटका पाहायला मिळाला तो बॅट्समन धीरज राणेच्या बॅटमधून. डीजे थँक्यू. 4 धावा आलेल्या आहेत. 13 धावा धावफलकावरती. 23 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. 23 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. धीरज चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक 13 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या जवळून चेंडू गेला विकेटकीपरच्या हातामध्ये. दबाव टाकण्याचा खरं तर प्रयत्न केला जातो. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं तेजस विकेट किपिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. राम पवार चांगली गोलंदाजी करतायत कमबॅक करत असताना. समोर खेळलेत यावेळेला राज महाबदीच्या हातामध्ये सरळ चेंडू जातोय आणि ही पहिली मोठी विकेट जातीये ती मोरबे संघाची. डीजे
थँक्यू. दोन्ही टीमच्या बाजूने ही मॅच अजूनही कायम आहे, बॅलन्स आहे, कारण गोलंदाजी फार चांगली होती आणि विकेट मात्र मिळालेली आहे. महत्त्वाची विकेट मिळाली आहे. राज महाब्दीकडून कॅच सुटते का असं वाटलं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला त्यानं हातामध्ये बॉलला कॅरी केलं आणि मोठ्या बॅट्समनला त्यानं आउट केलं. धीरज बाद झाला. संघाची धावसंख्या होती ती 13. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, तो प्रतीक राणे. गेली 2-3 वर्ष फार चांगल्या टचमध्ये असलेला हा खेळाडू आहे, परंतु राम पवारची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. या वेळेला सरळ बॅटनं खेळलेला फटका हवेमध्ये बराच वेळ. विशाल भोपी झेल सोडणार नाहीये. प्रतीकनं केली चुकी आणि बाद व्हावं लागणार ते बॅट्समन प्रतीकला. डीजे थँक्यू. डीजे वावरलेचे आमचे उद्योजक सागर मोरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 2 बॅट्समन आउट झालेले आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो राम पवार. प्रतीकनं खरं तर पॉवर प्ले मध्ये इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न केला, टायमिंग करू शकला नाहीये, बॉलला एलिव्हेशन मिळालं नाही, खूप चेंडू हवेमध्ये उंच गेला आणि विशाल भोपीनं अतिशय चांगला झेल टिपला. ही मोठी विकेट गेलेली आहे ती प्रतीकची. आता नवीन बॅट्समन आलेला आहे तो प्रथमेश राणे. चंदू आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये. राम ऑन हॅट्रिकचा हा बॉल होता, चांगली गोलंदाजी होती. पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली आणि तदनंतर 4 चेंडू लगातार मेडन टाकलेले आहेत. जबरदस्त बॉलिंग करतोय तो पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये राम पवार. एकूण धावसंख्या आहे ती 13. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. 19 बॉलमध्ये 34 धावा करायच्या आहेत त्या मोरबे टीमला. पाठीमागच्या बाजूला थोडीशी मिसफिल्ड होतीये. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. 5 धावांचं हे षटक. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आपल्याला पाहायला मिळाला राम पवारचा. एकूण धावसंख्या झाली आहे ती 14. 2 ओव्हरमध्ये 14 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. बॉलिंग करणाऱ्या टीमने या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करायचं आहे. विशाल भोपीच्या हातामध्ये हे महत्त्वाचं षटक दिलेलं आहे. चंद्रकांत राणे अजूनही मैदानामध्ये. प्रथमेश जो एक हार्ड हिटर, दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन आहेत ते एक मोरबे टीमकडून मैदानाच्या आतमध्ये. आणि विशाल पहिल्या ओव्हरमध्ये त्याला विकेट मिळाली नसली तरी त्यानं पॉवर प्लेमध्ये रोखलं होतं. 1 षटकार फक्त मारला होता धीरजनं. तदनंतर 5 बॉल त्यानं फार चांगले टाकले होते. स्वतःचं पहिलं आणि संघाचं हे दुसरं षटक तो घेऊन आलेला आहे. 18 चेंडूंमध्ये 33 धावा विशालला इसांबे संघाला वाचवायचे आहेत आणि 18 बॉलमध्ये 33 धावा मोरबे संघाला जमा करायचे आहेत. पॉवर प्ले आता संपलेला आहे. पहिलाच बॉल नो लुक शॉट, परंतु फटका फसलाय. झेल पण त्या ठिकाणी चकलाय. कॅच सोडलेला आहे. 12 नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू आहे प्रशांतनं कॅच सोडलेली आहे. कदाचित ही मॅच देखील सोडावी लागू शकते, कारण प्रथमेशचा झेल सोडणं
म्हणजे फार मोठी चूक आहे आणि एक धाव मिळते ती मोरबे संघाला. ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये उडाला होता त्यावेळेला सगळ्या मोरबेकरांच्या म्हणजे मोरब्याच्या पॅव्हलियन मध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती आणि जसा झेल सुटला त्यावेळेला सुटकेचा निश्वास टाकला तो सगळ्या मोरबे संघाच्या सपोर्टर्सने. 17 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. थोडंसं खराब वातावरण, स्पर्धेला आपण उशिरानं सुरुवात केली, शांत असं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे आणि अशा शांत ढगाळ वातावरणामध्ये वारे देखील वाहत नाही आहेत. फलंदाजांना नाही तर गोलंदाजांना पूर्णपणे ॲडव्हान्टेज खरं तर पाहायला मिळत असतं आणि खेळपट्टी देखील थोडीशी स्लो आहे. चेंडू थांबून बॉल बॅटवरती येतो आहे आणि गोलंदाज त्याचा फायदा उचलतात. बॅकफूटवरून कट केलंय, चंदूनं एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चंदूनं ओळखलंय की मोठे फटके मारून धावा येत नाही आहेत, बॅट्समन आउट होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे ग्राउंड फार मोठं आहे, सिंगल डबल्स घेण्याचा त्याचा मानस होता आणि त्यामध्ये तो सफल देखील ठरलाय. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 17. अजूनही 30 धावांची गरज आहे 16 बॉलमध्ये. बॅकफूटवरून कट केलाय, कव्हर्समध्ये राज मापदी आहे. राज चांगली फिल्डिंग करतोय, एक धाव त्या ठिकाणी मिळतीये. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा विशालने दिलेल्या आहेत. मोरबे टीमवरचं सिंगल डबल्सनं थोडंसं प्रेशर वाढणार आहे. एखाद दुसरा मध्ये जर मोठा फटका आला तर मग ते बॅलन्स या मॅचमध्ये चालू शकतात, परंतु इसंबे संघ चांगली कामगिरी करतोय. मोठे फटके मारण्याची खरं तर संधी देत नाहीये. त्यांना माहिती आहे मोठे फटके आले तर बॅटिंग करणाऱ्या टीम एक चांगल्या पोझिशनमध्ये येईल, त्यामुळे मोठे फटके त्यांनी आतापर्यंत रोखून धरलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये कांड्रोली संघानं जबरदस्त बॉलिंग केली, होम पिचवरती चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. आता गोलंदाज तयार आहे तो विशाल. या वेळेला प्रथमेशचा सोडलेला झेल मागणा होणार का आणि त्याची ही मोजावी लागणारी किंमत. षटकार. थँक्यू. मगाशी सोडलेला झेल किती एक्सपेन्सिव्ह असू शकतो याचं हे उदाहरण आहे. एक चुकी किती महागडी ठरते ना ते आता आपल्याला बघायला मिळालं. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 24. 23 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 23 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. एक षटकारानं मोमेंटम मिळालेला आहे. हे दबाव दडपण आता गोलंदाजावरती पाहायला मिळतंय आणि पंच वाईड बॉलचा इशारा करत असताना गोलंदाजाला वॉर्न देखील करतायत. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 14 चेंडू 22 धावा. प्रथमेश चांगली बॅटिंग करतोय. सुरुवातीला तो शांत बॅटिंग करत होता, आता आक्रमणाला सुरुवात केली त्यानं. हा चांगला बॉल शरीराच्या अगदी जवळून अगदी कमरेला स्पर्श करून जाणारा हा चेंडू. चांगली गोलंदाजी होतीये, सटीक अशा टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर आपल्याला मागच्या मॅच मध्ये बघायला मिळाली. बॉलरला ॲडव्हान्टेज आहे हे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं आणि या मॅच मध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी थोडीशी दमट आहे, स्लो आहे. बॉल बाउन्स होत नाहीये, परंतु या वेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय. राज मापदीची खराब फिल्डिंग आणि प्रथमेश राणेच्या बॅट मधून येते दमदार अशी बाउंड्री. थँक्यू. 12व्या खेळाडूंनी पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. 12व्या खेळाडूंनी मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय लगेच. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या झालेली आहे ती 29. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. 9च्या ॲव्हरेजनं धावायचंय. प्रथमेश खेळतोय आपल्या वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती. धीरजनं 13 धावांचं योगदान दिलं. प्रथमेशच्या बॅटमधून 12 धावा आल्या आणि आतापर्यंत 29 धावा जमा केल्या. टार्गेटला चेस करत असताना त्या मोरबे संघानं टॉस जिंकून कलोते संघानं फिल्डिंग घेतलेली आहे. लगेच ही इनिंग संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. बॅटिंग असणार आहे ती वयाल संघाची.
जे स्टेजच्या उजव्या हाताला पॅव्हलियन दिलेलं आहे, मंडप जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन बसायचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा, 1,00,000 रुपये पहिलं पारितोषिक असलेली ही स्पर्धा सातत्यानं आपल्या विभागामधलं हे अतिशय चांगलं मैदान कांड्रोली गावचं हे मैदान आहे. या मैदानावरती मागील आठवड्यामध्ये आपण चौक विभागातील एक मोठी स्पर्धा असरेवाडीची एक स्पर्धा आपण पाहिली होती. आता आपण रायगड जिल्हा अग्रसेना ट्रॉफी या मैदानावरती पाहतोय. येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये चौक विभाग प्रीमियर लीगचं आयोजन या मैदानावरती पाहणार आहोत. आणि शेवटच्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती आदिवासी रायगड जिल्हा प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचं देखील याच मैदानावरती आपण पाहणार आहोत आयोजन. 12 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. साहिल महाब्दी आता गोलंदाजीला आलेला आहे आणि विकेट हॅट्रिक जर साहिलने घेतली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे गौतम उस्माल यांच्याकडून, उर्फ गोट्या यांच्याकडून हे पारितोषिक लागलेलं आहे. आणि गणेश राणे ज्यावेळेला चंदूचा हा फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. मगाशी झेल सुटला होता, आता झेलला घेतलेला आहे आणि ही चंदूची मोठी विकेट जाते. डीजे थँक्यू डीजे. स्पर्धेचा शुभारंभ आज सन्माननीय मोतीरामजी ठुमरे यांच्या शुभ हस्ते झाला. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी बरेचसे रायगड, पुणे, मावळ परिसरातले पाहुणे आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. संजोगजी वाघेरे पाटील साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभणार आहे. लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्याची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये येणाऱ्या 3 दिवसामध्ये येणार आहे. बाळूशेठ फडके आणि रविशेठ शेळके आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. कैलासदादा म्हात्रे, प्रभुदास उर्फ प्रभुदास अण्णा भोईर यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज होती, आता 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चंदू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये तो बीट झाला. तदनंतर समीर मैदानाच्या आतमध्ये आला, समीर देखील बीट होतोय. 10 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. प्रथमेशनं फटकेबाजी केली, मॅच मध्ये आव्हान जिवंत ठेवलं आपल्या मोरबे संघाचं. समीरचा हा फटका बराच वेळ हवेत. रोहित आहे, रोहित हा दुसरा झेल टिपतो या मॅच मध्ये आणि ही आणखीन एक विकेट जातीये ती बॅटिंग करणाऱ्या जीवन 11 मोरबे संघाची. थँक्यू डीजे. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. गोलंदाज साहिल महाब्दी जबरदस्त कामगिरी करतोय. सनी घाडगे आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सगळे म्हणत असतील की प्रथमेशला स्ट्राइक द्यायला पाहिजे कारण प्रथमेश चांगली बॅटिंग करतोय, परंतु साहिलनं 2 धक्के दिलेले आहेत 3 बॉल मध्ये. या मॅच मध्ये मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने त्यानं पूर्णपणे शिफ्ट केलेला आहे. आता यावेळेला जोरात बॅट फिरली होती, पाठीमागच्या बाजूला खराब फिल्डिंग होती. 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा येतोय
चौकार मोरबे संघाच्या धावफलकावरती. थँक्यू. 4 धावा आलेल्या आहेत. हा मच निडेड चौकार होता. ज्या चौकाराची खऱ्या अर्थानं गरज होती तो मोरबे संघाच्या धावफलकावरती आलेला आहे. 8 चेंडू आता शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे मॅच मध्ये. जबरदस्त चेंडू. एक चौकार त्यानं दिलाय. मिसफिल्ड पाहायला मिळाली परंतु काय गोलंदाजी होती साहिलची. पूर्णपणे रोखून धरलंय. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आत. 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. एक चौकार आलेला आहे. 12 चेंडू 18चं समीकरण होतं. 14 धावसंख्या आधुनिक करायची आहे. साहिल चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आणि करामत करावी लागणार आहे ती सनी घाडगेला. चांगला फटका गॅप मध्ये. परत एकदा चुकी आणि झेल घेतला जातोय. तिसरी विकेट मिळते साहिल मापदीला या ओव्हर मध्ये. डीजे थँक्यू डीजे. 14 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. प्रथमेश वरती सगळ्यांची नजर असेल कारण या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. परंतु या 14 धावा वाचवणार हा विश्वास आता रोहित वरती देण्यात आलेला आहे. रोहितच्या हातामध्ये महत्वाची षटकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. संघाचं भवितव्य हे रोहितच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे तो प्रथमेश. रोहित इलम एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या समोर प्रथमेश राणे चांगली बॅटिंग करतोय. सहा चेंडू 14 धावांची गरज आहे. एक जबरदस्त मॅच. मोरबे आणि त्याच्या विरोधामध्ये इसांबे संघ. जीवन 11 मोरबे जय हनुमान इसांबे असा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलाच नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि अतिरिक्त स्वरूपाचा एक चेंडू गोलंदाजाला टाकावा लागणार आहे. आता एक धाव मिळते. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. प्रयत्न जरूर केला होता प्रथमेशनं परंतु प्रयत्नामध्ये मात्र तो अपयशी ठरला. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अटेम्प्ट त्यानं केला होता. लेग स्टंपच्या जास्त बाहेर होता. अंपायरनं वाईड नो बॉल घोषित केलेला आहे. फ्री हिट आहे म्हणजे या चेंडूवरती मोठा फटका मारण्यासाठी स्वातंत्र्य असणार आहे कारण कोणत्याही प्रकारची रनआउटची विकेट सोडली तर कोणतीही विकेट या चेंडूवरती ग्राह्य धरली जाणार नाहीये. हा चेंडू पाठीमागच्या बाजूला खराब बॉल आणि त्याला दिलेली पनिशमेंट चेक केला जाणार. पंचांकडून रेफर करण्यात आलेला आहे परंतु 4 धावांचा इशारा आलेला आहे. गिरीश माळी तिसरे पंच म्हणून कमिटीच्या वतीनं हा निर्णय मात्र चेक करतायत.
आणि हा नो बॉल आहे. बॉलर बॅन असेल म्हणजे 5 धावा मिळालेल्या आहेत. या 5 धावा मिळालेल्या आहेत. 8 धावांची गरज असेल. आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. 2 फुलटॉस खरं तर फेकले, बिमर फेकले गोलंदाजानं आणि मॅचचं सगळं चित्र बदलवलं. तेजस देवगरेच्या हातामध्ये आता षटक आहे आणि स्पर्धा फार चांगली आहे. एखादा निर्णय जर डाऊटफुल आपल्याला जर वाटला तर तो तिसऱ्या पंचांकडे लगेच रेफर करण्यात आलेला आहे आणि कोणत्याही संघावरती अन्याय नको आहे. कारण एखाद्या निर्णयानं बऱ्याच वेळेला सामना स्पर्धा गमवावी लागते. एक चांगलं वेल डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 8 धावांची गरज आहे. तेजस देवगरे याच्या हातामध्ये षटक दिलं गेलेलं आहे आणि समोर येतो प्रथमेश. प्रथमेशला जर तुम्ही फुलटॉस टाकाल तर अशी पनिशमेंट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार. कारण प्रथमेश म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला रेग्युलर प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू आहे. 12वा खेळाडू विकी सांगतोय आम्हाला की दुपारी पण कधी कधी हा सराव करतो. दिवसभर बॅटिंग करत असतो प्रथमेश. चांगला खेळाडू आहे. फ्रीडचा हा बॉल. तेजस चेंडू खाली राहतोय, बाउन्स होत नाहीये. प्रथमेश टायमिंग करू शकला नाहीये. 5 चेंडूंनी 8 धावांची आता गरज असेल. मॅच मध्ये मजा आहे. अजून 1-2 चेंडू जर निर्धाव आले तर मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल ती इसंबे संघाला. राजेश गवळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल जर एक षटकार मारला प्रथमेशनं तर. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. या वेळेला समोर षटकार मारलेला आहे. थँक्यू. षटकार मारलेला आहे. राजेश गवळे यांनी बक्षीस कॅन्सल केलेलं आहे. आता 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना फिनिश केलेला आहे जवळजवळ. एक सोडलेला झेल यावेळेला आठवावा लागणार निश्चित रूपानं. विशाल चांगली फिल्डिंग करतोय. मिसफिल्ड झालेले. दुसरी धाव कंप्लीट होणार का? आणि ही विजयी रन, विनिंग मोमेंट, मॅच जिंकलेली आहे ती मोरबे संघानं. मोरबे संघाचं हार्दिक अभिनंदन आणि मनापासून आभार. जे हनुमान इसंबे संघाचे एकमेकांना हस्तांदोलन करून लगेच मैदान सोडायचंय मोरबे संघानं. कलोते संघ लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. कलोते टीम, कलोते संघ हे खेळाडू बाहेर येण्याच्या आतमध्ये आपल्याला लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. आणि उत्कर्ष मते आयोजक यांच्या वतीने सांगण्यात येते जर ड्रेस कोड नसेल तर 2 धावांची पेनल्टी आहे. सामना जिंकलेला आहे तो मोरबे संघानं आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो ठरलेला आहे नो डाऊट प्रथमेश राणे. 24 धावांचा मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याच्या बॅट मधून पाहिला तो प्रथमेश ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी प्रथमेशने यायचंय आणि मी विनंती करतोय सचिनजी मते यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. जगदीश हातमोडे यांनी स्पॉन्सर केलेली ट्रॉफी आणि